शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृद्ध होणार आहे ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर ऊर्जा उपलब्ध करून पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असं नियोजन असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील आहे. 11,400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामं होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या 8ही साठवण तलावांना मान्यता दिल्याचं फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थक्षेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दिष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये अनेक महत्त्वाची विकास कामं सुरू आहेत. कामं गतीनं पूर्ण झाली आहेत याचं समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासन आपल्या दारी उपक्रमातून 36,000 लाभार्थ्यांना लाभ झाला याचा आनंद झालाय. बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहील यासाठी प्राधान्यानं काम करू व जिल्ह्यात विकासाची गंगा आणू. सर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करू असं मुंडे म्हणाले. महिलांसाठी 8 निवासी शाळा, कृषी महाविद्यालय, अंबेजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकास कामं शासनानं केली आहेत. देशात उज्जैन, काशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ इथं प्रसाद योजनेअंतर्गत प्रस्ताव राज्यानं केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन केल्याबद्दल आभारही मुंडे यांनी मानले. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्यानं करतो असंही त्या म्हणाल्या. गोपीनाथ गड इथं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार, कृषी मंत्री मुंडे यांनी अभिवादन केलं. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याचं स्वागत केलं. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन विकास आराखड्यातील कामांचं भूमिपूजन केलं.